नमस्कार, सर्वज्ञ रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज मी बनवत आहे ओल्या नारळाची चटणी. पण ओला नारळ नाही म्हणून 1 तास मी हे खोबऱ्याचे काप गरम पाण्यामध्ये ठेवले होते आणि आता मिक्सर जारमध्ये टाकले आहे. खोबऱ्याचे काप, आलं, लसूण आणि डाळं घेतलं आहे 2 चमचे आणि कोथिंबीर चांगली जास्त घेतली आहे. 3 मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण पाकळ्या 4-5 घेतल्या आहेत. अद्रक घेतला आहे 1 इंच तुकडे करून आणि जिरी घेतली आहे 1 पाव चमचा आणि ह्याची आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे ही हिरवी चटणी ह्याचा कलर चेंज होत नाही म्हणून लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि छान पण लागते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये. अगोदर चांगलं मिक्सर जारमध्ये भरडून घ्यायचं. अर्धं जाडसर भरडलं की मग त्यात पाणी टाकून अशा पद्धतीने भरडलं की स्मूथ अशी आपली चटणी तयार होते. चांगली पेस्ट होते बारीक अशी. अशा पद्धतीने आपण आता हे मिक्सर जारमधून चांगली पेस्ट करून घेतली आहे. आणि आत्ता ही आपली चटणीची कन्सिस्टन्सी बघा, पातळ किंवा तुम्हाला जशी घट्ट वाटेल तसं ठेवा. आणि अशा पद्धतीने झाले आहे. तडक्यासाठी मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. पाव चमचा मोहरी टाकली आहे. 1 लाल मिरची कट करून टाकली आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता असा टाकला आहे तडक्यासाठी. हे छान असं हे आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचं आहे. तर आपण अशा पद्धतीने चटणी बनवली आहे. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये अशाच. थँक्यू.